पहिल्या प्रवेशद्वाराची मजबूत अशी तटबंदी आणि बुरुज या ठिकाणी आपणास दिसत आहे. फत्तेखान स्वराज्यावर चालून आला होता. परिस्थिती तशी फारच बिकट होती. एकीकडे आपले वडील कैदेत होते, तर दुसरीकडे फत्तेखानाच्या स्वारीमुळे स्वराज्य धोक्यात येणार होते. महाराजांनी यावेळी लढाईसाठी पुरंदर किल्ल्याची जागा निश्चित केली. मात्र यावेळी किल्ले पुरंदर मराठ्यांच्या ताब्यात नव्हता, म्हणजे स्वराज्यात नव्हता. महादजी नीलकंठराव यांच्या ताब्यात किल्ले पुरंदर होता. किल्ले पुरंदरच्या बालेकिल्ल्याकडे आपण जात असताना 3 प्रवेशद्वार पार करून आपणास जावे लागते. या तिन्ही प्रवेशद्वारांची रचना एक वैशिष्ट्यपूर्ण आहे. तिन्ही प्रवेशद्वार एकमेकांस काटकोनात या ठिकाणी बांधलेले दिसतात, जेणेकरून शत्रूला सहजासहजी बालेकिल्ल्यावर प्रवेश मिळणार नाही, यासाठी ही वैशिष्ट्यपूर्ण रचना केलेली या ठिकाणी आढळते. महादजी नीलकंठराव यांच्या ताब्यात किल्ले पुरंदर होता, आताच मागे पाहिला आपण. परंतु महादजी नीलकंठराव व त्यांचे भाऊ यांच्यामध्ये काही कारणास्तव भांडण होते. याच भांडणाचा छत्रपती शिवरायांनी स्वराज्याच्या कामासाठी फायदा करून घेण्याचे ठरवले. छत्रपती शिवरायांनी किल्ले पुरंदरमध्ये प्रवेश मिळविला आणि किल्ले पुरंदरच्या साह्याने नंतर छत्रपती शिवरायांनी व मराठ्यांनी फत्तेखानाशी झुंज दिली. या लढाईनंतर पुरंदर किल्ला स्वराज्यात नंतर सामील झाला.